आज आपण बनवूया मूग, जे गारव्यासाठी जी भाजी बनवतात मुगाची. आणि आपण प्रत्येक वेळी जे दबदबीत मूग किंवा मुगाची आमटी वगैरे करतो, पण हे असे फडफडीत मूग पण खूप छान लागतात भाकरीबरोबर खायला. आणि ते बनवण्यासाठी कढईमध्ये पहिल्यांदा मी तेल टाकलं, जिरे मोहरी, लसणाच्या 4च कुड्या मी चेचूनच टाकलेल्या आहेत अशाच, आणि थोडासा कढीपत्ता आणि 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. म्हणजे कांदा भरपूर टाकायचा आणि टोमॅटो सगळं मी एकत्र टाकून हे चांगलं भाजून घेतलेलं आहे. म्हणजे कांदा चांगला खरपूस भाजला की मग त्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि हिंग. पहिल्यांदा हिंग टाकला मी तेलामध्ये, जरासा कांदा ह्या साईडला करून हिंग टाकला आणि मग थोडीशी हळद टाकली, लाल तिखट टाकलं. आलं लसूणची पेस्ट वगैरे काही टाकायची गरज नसते. ह्यात आहे अशी फक्त कांदा आणि टोमॅटो आणि तिखट मीठ टाकून हे मूग बनवायचे असतात. पण मूग भिजवलेत रात्री की सकाळी एकच शिट्टी थोडंसं पाणी घालून एकच शिट्टी द्यायची मुगाला. म्हणजे ते जास्त गरगरीत पण शिजत नाहीत आणि गिरं पण होत नाहीत. आणि पाणी एकदम थोडं, म्हणजे तुम्ही जितके मूग घातले त्याच्या पूर्ण तळाला पाणी जायला पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आणि एकच शिट्टी देऊन मूग शिजवून घ्यायचे. तसे चांगले मूग शिजलेत, तसे फडफडीत जर मूग तुम्ही शिजवलेत तर भाजी फडफडीत होणार. जर तुम्ही 2-3 जर शिट्ट्या दिला तर ते मूग पूर्ण गिरवून जाणार. म्हणून मी हे रात्री भिजत घातलेले आणि सकाळी उठून थोडंसं पाणी घालून एकच शिट्टी दिलेली होती मुगाला. आणि हे कांदा टोमॅटो तिखट मीठ घातल्यानंतर मूग टाकले आणि वरून कोथिंबीर टाकलेली. आणि अशा पद्धतीनं खूप छान व्यवस्थित फडफडीत मूग होतात. ह्यावरती तुम्ही भाकरी आणि ह्याच्याबरोबर दही जरी तुम्ही खाल्लं तरी एकदम छान लागतात. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा.